अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबर त्या संतांचा खरा वास्तव परिचय देतात. कोण आहे ते संत? खरा परिचय, स्वरूपाचा परिचय. एकच वाक्य डबल वापरलं, देवते संत देवते. एक शब्द जरी डबल वापरला तरी साहित्यात त्याला द्विरुक्ती दोष म्हणतात. देव एकच शब्द पुन्हा पुन्हा येऊ लागला, द्विरुक्ती दोष आहे. मग महाराजांनी एक वाक्य डबल वापरलं का? पुढचं आठवलं नाही म्हणून पाठवलं का? ते आपलं साठवलं आठवलं, पुढच्याला ते पटवलं नाही तर कटवलं. एकच वाक्य डबल का वापरलं? त्याचं उत्तर असं आहे, द्विरुक्ती जसा दोष आहे तसं कुठं कुठं गुणही आहे. कुठं कुठं द्विरुक्ती चालते, कुठं कुठं चालते, कुठं चालते. एखादा अतिशय प्रेमाचा व्यक्ती आपल्या दारात आलेला आहे, खूप दिवसांनी आला. आपण उमऱ्याच्या बाहेर पाय टाकला आणि त्याला पाहिल्यावर आपण त्याला हात जोडतो, राम राम. पुढचा शब्द काय असते आपला? या 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 या. हे या 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 काय हो? या 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 या. हे द्विरुक्तीच नाही, तुरुक्ती होते, चतुरुक्ती होते. जिथं आदर आहे तिथं द्विरुक्ती चालते. माता भगिनीनं स्वयंपाक केला, चांगलं पंचपक्वानाचं जेवण केलं, ज्यांच्यासाठी केलं ते जेवाय बसले, पण तेच पोट बिघडले, त्यानं पहिल्याच वाढीला हात असा केला. मग तुम्ही काय म्हणता? तुम्ही काय म्हणता? या तुमच्या घरी भेटत नाही हादाडा. काय म्हणतो तुम्ही? अहो घ्या 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 घ्या, हे घ्या 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 काय? ज्याचा अर्थ आहे आग्रह आहे. आग्रहाच्या ठिकाणी द्विरुक्ती चालते. पण दररोज आपण हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा. अभंग झाला का पुन्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का का? त्याचं उत्तर आहे, शास्त्र बोलते सिद्धांताचा विषय पुन्हा सांगावा. ब्रह्मसूत्रात सूत्र आहे, आवृत्ती सकृतोपदेशात महत्वाचा विषय पुन्हा सांगावा. छांदोग्यात तत्वमसी महावाक्य 9 वेळा आलं का? महत्वाचाच विषय, सिद्धांताचा विषय पुन्हा पुन्हा मांडावा. या अभंगात तिन्ही कारण आहे. वर्णी विषयाच्या विषयी परमादर आहे, संताच्या विषयी परमादर आहे, म्हणून देवते संत. तुम्ही आम्ही संतांची साधना देव म्हणून करावे, हा तुकोबारचा आग्रह आहे, म्हणून देवते संत देवते संत. आणि तिसरं कारण आहे, या अभंगातला सिद्धांतच देव आणि संत एक आहे, म्हणूनही देवते संत देवते संत. देव आणि संत एक आहेत. महाराज कस काय एक आहे हो? कस काय एक आहे? देवाच्या मूर्त्या वेगळ्या, संतांच्या. माझ्या पाठीमागच पान मध्ये देवाची मूर्ती, दोन्ही साईडला कोण आहेत? एकच आहेत. मग 3 कशाला लावलेत तुम्ही? एकच आहेत ना. मग या मूर्त्या 3 कशासाठी? फोटो 3 कशासाठी? त्याचं उत्तर आहे, निमित्त त्या प्रतिमा. एक कस काय असतील? तुम्ही एक काय म्हणता, देवते संत देवते संत, एक कस काय? म्हणे कसा विचार कर एक आहे, गुणाचा विचार कर एक आहे, स्वरूपाचा विचार कर एक आहे, सामर्थ्याचा विचार कर एक आहे. साहित्यात सांगितलेलं आहे गुणाचा विचार. गुणाच्या दृष्टीने दोघांचे गुण सारखे म्हणून ते सारखे आहेत. म्हणतात ना, एखादा व्यक्ती असतो, लोक हा म्हणतात आमच्या गावातला वाघ आहे, म्हणतात नाही का त्याला? वाघ असतो, वाघ गावातला बरं का. तुमच्याकडे आहेत का? आहेत ना. ते जंगलातला नाही, गावातला वाघ. आणि असतो ना एखादा वाघ, लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावर वाघ, लग्नाच्या आधी मोकाट वाघ, लग्न झाल्यावर देवी त्याच्या मानगुटीवर असते, म्हणजे देवीच्या ताव्यातला वाघ असतो एखादा. लक्षात, एखाद्याला वाघ म्हणलं म्हणजे वाघासारखं त्याचं शरीर नाही, मग त्याला वाघ का म्हणलं? उत्तर एवढंच आहे, वाघासारखे त्याचे गुण आहे, शौर्य क्रोर्य त्याच्या ठिकाणी पाहायला सापडते, म्हणून त्याला वाघ म्हणतात. गुण सारखे आहेत, त्याला गौणी वृत्ती म्हणतात. सोपं सांगू का आणखीन? लग्न झालं, ते कोरोनातलंच, मैत्रिणी इकडं काही लग्नाला येऊ शकली नाही. दिवाळीला कोरोना ओसरला, दोन्ही मैत्रिणी माहेरी आल्या. विचारलं, का ग बाई तुझ्या लग्नाला नाही शक्य झालं मला येणं? कोण कोण असते ग तुझ्या सासरी? तिनं सांगितलं, मला सासू आहे सासरे आहेत. कसे ग? कसे म्हणल्यावर तिनं उत्तर दिलं, शंकर पार्वती सारखे. त्याला विचारलं, का ग तुझे पती कसे आहेत? पतीच्या विषयी प्रश्न विचारला, थोडी लाजली. म्हणे खूप चांगले. अगं सांग ना कसे आहेत? म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती भेटले, तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत म्हणे. बहुतेक तुमच्या लक्षात आले, महादेवाचं मंदिर नाही का तुमच्या गावात? मी थोडा बहिरा आहे, 12 आहे म्हणल्यावर तर लक्षात यायला पाहिजे. सचिन महाराज, महादेवाच्या पुढे काय असते? महादेवाचं मंदिर पाहिलं ना तुम्ही? पाहिलं असेल, आधी नाही पाहिलं तरी ते शर्माजींनी सांगितलं तसं तर पाहतच झालं ना. त्यांनी त्यांचे चांगले दिवस आले महादेवाचे, आलं का लक्षात? ऐका, महादेवाच्या पुढे काय असते देवा? तिला विचारलं पती कसे आहेत? तिनं उत्तर दिलं, महादेवाच्या पुढचे. म्हणजे
बोला आता त्या सावध झालेल्या आहेत. हा. तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बैल आहेत, म्हणायचं नव्हतं. म्हणत असतात नवरा माझ्या, मी थोडा बहिरा आहे, मला ऐकायला कमी येते, उत्तर जोरात येऊ द्या. नवरा माझ्या आलं तुमच्या लक्षात. पतीचं वर्णन झाल्यावर तिला विचारलं का ग तुला जाऊ आहे का? म्हणे खूप चांगली दीर. सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी विचारलं तुला ननंद आहे का? ननंद. ननंद शब्द ऐकला नागतोंड मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणे कशी आहे? म्हणे लवंगी मिरचीच आहे. ननंद कशी आहे? ननंद कशी आहे? बोल आता कशी आहे? कशी आहे ननंद? त्या असतील ना कोणाच्या. ननन म्हणल्यावरती ना लवंगी मिरची. आता माझा विषय तुम्हाला एक विचारतो, लवंगी मिरची हिरवी आहे, ननन हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का दिली? उत्तर एवढंच आहे, लवंगी मिरची तिखट आहे तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. गुणाचा अभेद म्हणतात याला, गौनिवृत्तीचा अभेद म्हणतात. देवसंताचा विचार करा, गुण सारखे आहेत, दोघांचे गुण सारखे. हरी तैसे हरी तसा आहे तशा हरिदा. देवाकडे गुण आहेत. कोणकोणते गुण आहेत तो देवाकडं? आपण नेहमी म्हणतो ऐका ऐका, सांगा मला. ऐका यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगा तो म्हणे पार्था दत्त चित्तो होई. आता देवाकडे 6 गुण आहेत. देवा 6 गुण एकसमय अवच्छेदकानं ज्याच्याकडे राहतात त्याला भगवान म्हणावं. बरोबर म्हणतात म्हणून तो भगवंतू, त्याला भगवान म्हणावं. कोणाला भगवान म्हणावं? पुराणानं भगवान शब्दाचं चिंतन सांगितलं. ज्याच्याकडे 3 शक्ती आहे त्याला भगवान म्हणा. पुराणात व्याख्या आहे, उत्पत्तीम प्रलयम शैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच सवाचो भगवान इति. भगवान शब्दाची व्याख्या केली. उत्पत्ती, प्रलय आणि स्थिती या 3 क्रिया तो करू शकतो. त्याच्यात काही बदल होत नाही. त्या 3 क्रिया करतोच, बदल होत नाही. तो कॉन्स्टंट राहतो. देवा उत्पत्ती स्थिती लय या श्लोकाचा शॉर्ट फॉर्म तुम्हाला सांगतो. GOD गॉड, जनरेशन, जनु, जनरेट, ऑपरेशन, ऑपरेटन, डिझॉल्व या 3 क्रिया करतो. पण ज्याच्यात स्वरूपात बदल होत नाही तो भगवान आहे. त्याच्यात बदल होत नाही. सोप्या भाषेत सांगू का? त्याला विज्ञानाच्या भाषेत म्हणतात कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याला ऊर्जा अक्षयता. ऊर्जा निर्माण केल्या जात नाही, ऊर्जेचा नाश होत नाही, ऊर्जा रूपांतरित केल्या जाते. या जगतातली ऊर्जा अक्षय आहे. विज्ञानाच्या भाषेत त्याला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतात. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड, ते निर्माण केल्या जात नाही, त्याचा नाश होत नाही. इज कन्व्हर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म, ऑल एनर्जी इज कॉन्स्टंट. अलग लक्षात. त्याला म्हणतात ऊर्जा अक्षयता. माझा विषय चालला, ज्याच्याकडे 3 शक्ती आहेत तो भगवान आहे. ज्याच्याकडे 6 गुण आहे तो भगवान आहे. या आमच्या संताकडे 6 गुण आहेत आणि 3 शक्ती आहे. पटवून देतो मी तुम्हाला. देवाकडे पहिला गुण आहे यश. आमच्या संताकडे कुठं अपयश आहे? देवाकडे यश आहे. देवाला पराजय माहित नाही. ज्ञानेश्वरीचा 2रा अध्याय. कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझं नाव घेऊन जर एखाद्या कामाला, एखाद्या दिशेला आपण चालू लागलो ना बाबा, तर त्या वाटेला अपयश येत नाही म्हणे. ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात उभी आहे. अर्जुनाच्या संबंधाने देव म्हणतात तुझी येणे नामे अपयशी दिशाची लंगीजे. म्हणजे तुझ्या नामाने अपयश दिशेचं उल्लंघन करून जाते. याचा अर्थ काय? देवाकडे जसं यश आहे तसं साधूकडे यश आहे. विठ्ठल देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. विजय नाम अर्जुन विख्यातो, विजय स्वरूप श्रीकृष्ण नातो, श्रीयसी विजय निश्चित असणे जे 18वा अध्याय. याचा अर्थ असा आहे, देव जसा आहे तसे संत आहे. देवाकडे 2रा गुण आहे श्री. देव श्री म्हणजे श्री शब्दाच्या कोशात भरपूर अर्थ आहे. देव सुंदर आहे. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. आम्ही दररोज म्हणतो तो राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळ आहे. मदन राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा, रविशशिखरा
श्री नावाचा गुण म्हणजे सुंदर आहे. किती सुंदर आहे हो. देवाचं वर्णन केलं, मदनाचा पुतळा आहे देव. मदनाचा पुतळा किती सुंदर आहे सांगू तुम्हाला. एकदा असा बालकृष्ण सकाळी सकाळी उठला, दारात त्याला हात वर केले, आळस देत आहे. वाड्याच्या दारात उभा आहे कृष्ण. राधा शेण टाकायला निघली, सासरवाशी राधा. शेण टाकायला निघलेल्या राधेचं लक्ष कृष्णाच्या वाड्याकडे गेलं, दारात गेलं. कृष्ण उठलेला आहे, बालकृष्ण आहे. अतिशय झोपेतून उठला, निरागस मुद्रा आहे, रमणीय कमनीय कृष्णाचं रूप आहे. राधेनं कृष्णाचं रूप पाहिलं. शेण टाकायला निघलेली राधा, कृष्णाचं ते रमणीय रूप पाहून राधा आकृष्ट झाली. शेण टाकायला जाण्याऐवजी वाड्याच्या दाराजवळ आली, कृष्णाच्या जवळ आली. कृष्णाला विचारलं, कृष्णा झोप झाली का म्हणे. हा बोलाय बाबा असाच होता. हा म्हणल्यावर तिनं ते शेणाच्या पाटीतला हात काढला. पातळ शेण होतं त्या टोपल्यात पाटीत, आणि तिनं असा गाल पकडला, जसं लहान बाळाचा आपण गालगुचा घेतो का नाही. शेणाच्या पाटीतला हात आला आणि गालाला तो हात लागला. काय झालं असेल, गालाला शेण लागलं. कृष्णाने पहिलं केलं काय, राधेनं आपली घरी येऊन खोडी काढली. आणखीन तर आपण वाड्याच्या बाहेरही पाय टाकला नाही. लोक म्हणतात आपण खोडकर आहे, पण माझी खोडी घरात येऊन केली. आता खोडकर तसाच होता तो बाबा. मग त्याची खोडी केल्यावर गप राहील का. खाली शेण पडलेलं होतं. राधेनं तोंड वळवलं, राधा शेण टाकायला त्या उकिरड्याच्या दिशेने निघाली. महाराज लगेच त्यानं शेण उचलून राधेच्या अंगावर मारून फेकलं. मागून काय म्हणलं, तिनं तोंड वळवलं, पुन्हा तोंडावर शेण मारलं. चिडली राधा, वैतागली राधा. माझ्याकडून थोडं शेण गालाला लागलं, सगळ्या कपड्यावर शेण टाकलं. चिडलेल्या राधेनं केलं काय, शेणाची पाटी घेतली, कृष्णाच्या जवळ आली. रागे रागे ते पाटी खाली ठेवली. रागानं त्याची मानगुटी पकडली. शेणाच्या पाटीजवळ आणलं. पातळ शेण पाटीत आहे, त्या पाटीत त्याचं तोंड असं दाबलं. काय झालं असं नाही आलं लक्षात. उद्या शेणाच्या पाट्या भरून घ्या, प्रयोग लक्षात येईल ना. काय झालं असेल महाराज, काय झालं असेल शेणाच्या टोपल्यात तोंड दाबल्यावर. सोपं उत्तर आहे, तोंड शेणाने भरलं असेल. काय अवघड उत्तर नाही. भक्तिशास्त्राने हेच उत्तर दिलं. गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भाल कपोल म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला देवा. ऐका ना, चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का नाही ना. युक्तिवादानं उत्तर देऊ. चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्स मधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्या तिथं आल्या असत्या. आणखी शेणाच्या पाट्या मेकअप बॉक्स मध्ये नाही. याचा अर्थ असा आहे, शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही. पण शेण लागलं तरी कृष्ण कसा दिसत होता, कसा दिसत होता. त्याचं चिंतन केलं. परमात्मा चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता, आणि स्वरूपाचा भास होत होता. ऐका देवा, ज्याच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आपण काय काय लावलं, ते फिरून फिरून लावली तरी आपलं निखारल्या जात नाही. याचा अर्थ काय, याचा अर्थ एकच आहे, परमात्म्याकडे खरी श्री म्हणजे खरं सौंदर्य देवाकडे आहे. या सगळ्या जगताला सौंदर्य त्याचं आहे. विभाती यस्य भासा सर्वमिदम हा ऐसा, श्रुती काय वैसा ढेकर देते. त्याच्या सौंदर्यानं सगळ्याला सौंदर्य प्राप्त झालं. परमात्मा अतिशय सुंदर आहे म्हणून त्याचं वर्णन केलं. मदनाचा पुतळा, त्याच्या सौंदर्याला संतांनी वर्णन सांगितलं. हा मदनाचा पुतळा आहे. या आमच्या संताकडं नाथ बाबाला ज्ञानोबा